नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला तयार फारम्यावरून डायरेक्ट ब्लाऊजवर कसं कटिंग करायचं किंवा फारम्यावरून कसं ॲडजस्ट करायचं, मापानुसार कसे बदल करायचे ते दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. हे बघा, आता इथं मी फारम्याचा बॅक पार्ट घेतलेला आहे. जेवढी आपली उंची आहे की नाही ती मोजून घ्यायची. फारम्यानुसार कमी जास्त उंची असेल तर ते ॲडजस्ट करायचं. आता ही तेवढीच घेतली मी. तर तुमची जी काय उंची असेल ना बॅक पार्टची, तर त्याच्यामध्ये पाऊण इंच ॲड करून आपल्याला तयार उंची मिळाली पाहिजे. आधी मी काय केलं आहे तसंच फार्मा साईडने सगळं आखून घेतला आणि आता मग त्याच्यामध्ये आपल्याला हवे तसे आपण बदल करू शकतो. आता इथे आखल्यानंतर मी काय केलंय, इथे आपले जे माप आहेत ब्लाऊजच्या, आता आपल्याकडे वेगवेगळे माप येतात. जरी छाती 32 असली तरी सुद्धा तर बघा, आता इथे मी उंचीमध्ये पाऊण इंच ॲड करून इथे उंचीचं माप टाकलेलं आहे. आणि त्यानंतर छातीचं माप जे आहे, छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच लुजिंग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं माप इथे आपल्याला टाकायचं आहे. तर 32 छातीचं असल्यामुळे मी इथे चौथा भाग आलेला आहे 8 आणि अर्धा इंच लुजिंग असं 8.5 आणि त्याच्या पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकत आहे. या पद्धतीने आपल्याला हे आखून घ्यायचं आहे. त्यानंतर आता जिथे आपण छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच लुजिंग हे माप जिथं टाकले 8.5चं, तिथून जो मुंढ्याचा आकार आहे वरपर्यंत शोल्डरपर्यंत, तो आपल्याला काय करायचा आहे, मोजून घ्यायचा. आपल्या क्लायंटचं जो मुंड्याचं माप आहे त्याच्या अर्धा मुंडा जो काही येईल, समजा 15 असेल तर 7.5 किंवा 14 असेल तर 7, तर तो आपल्याला अर्धा तिथे भरायला पाहिजे. तर मी इथे मोजून बघतीये की किती भरतोय. तर हा फार्म्याचा मुंढा जास्त आहे आणि माझ्या क्लायंटचा मुंढा हा कमी आहे. त्यामुळे मी काय करते, मुंढा कमी करते. तर त्याच आकारात थोडंसं वरती घेऊन आपल्याला काय करायचं, आकार देऊन त्यात मिळवून घ्यायचं आहे. साधारणतः मला 1 इंच वरती घ्यावं लागले, तेव्हा मला 7.5 मुंडा भेटलेला आहे. माझ्या क्लायंटचा मुंडा 15 असल्यामुळे मी इथे 7.5 घेतलेला आहे. तर हे बघा, इथे असा मुंडा मी कमी करून घेतलेला आहे. जर ब्लाऊजची उंची कमी असेल ना, तर तुम्ही खालून डायरेक्ट फार्मा टाकून वरून जरी कमी केला तर मुंडा पण तुम्हाला कमी करता येतो आणि ब्लाऊजची उंची पण कमी करता येते. पण उंची जास्त असल्यामुळे मला अशा पद्धतीने मुंडा कमी करायला लागलेला आहे. हे बघा, आता मला जितका हवा होता तितका मुंडा माझा आलेला आहे. तुम्ही देखील असं ॲडजस्ट करून ते फार्मा अनेक वेगवेगळ्या ब्लाऊजला वापरू शकता. बघा, आता इथे मी आकार देऊन घेतलेला आहे मुंड्याचा. त्यानंतर शोल्डर पट्टी, आपलं गळ्याचं जे शोल्डर पट्टीचं माप आधीच आपण टाकले आणि गळ्याची उंची जी आहे तर ती मी मोजून घेतली आहे. आणि इथे आपण कोणता पण आकार देऊ शकतो. मी आधी पान दिला होता, पण नंतर मी त्याला पुन्हा राऊंड केलेला आहे. तर याला तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता. 9 इंचाचा गळा माझा, फार्माचा 9चा आहे आणि मला 9चाच हवा आहे, म्हणून मी त्यात काही बदल केलेला नाही. जर तुम्हाला थोडाफार कमी जास्त हवा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे ते माप टाकू शकता. मी इथे आकार देऊन घेतलेला आहे गळ्याचा. त्यानंतर प्रिन्सेस कटचा समोरचा जो भाग आहे तो आपण इथे टाकतोय. आता कोणते भाग कुठे टाकायचे ना, ह्या थोड्याशा जागा आपल्याला समजल्या तर मग ब्लाऊजला कपडा देखील जास्त लागत नाही. तर आपण कुठेही कुठला भाग टाकला की मग बऱ्याचदा काय होतं की आपल्याला कपडा पुरत नाही ब्लाऊजला. आता हे माप छोटं आहे म्हणून ठीक आहे, पण काही हेवी साईजचे ब्लाऊज असले तर आणि ब्लाऊज पीस साडीमधले असले तर तिथे आपल्याला काही करता येत नाही. मग अशा पद्धतीने जर थोडंसं टाकून बघितलं आपण फार्मा, तर आपल्याला अंदाज येतो की कोणता भाग कुठं टाकल्यावर आपल्याला सगळं ब्लाऊज पीस पुरणार आहे. आता बघा, इथे मी गळा आहे तसा आखून घेतलेला आहे. आधी काय केलंय, मी जसा फार्मा आहे तसंच आखून घेतलंय आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये बदल करणार आहोत. आता मी फार्मा काढून घेतलाय आणि बघा, आता हे जो टक्सचा भाग आहे ना, टक्सच्या भागापासून वरती आता मी दाखवते तुम्हाला कुठून कुठपर्यंत मार्किंग.
तिथून तेवढ्या भागामध्ये आपल्याला काय करायचं, शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. टक्सपासून वरती मुंड्यापर्यंत जाणारा जो प्रिन्सेसचा आकार आहे तिथपर्यंत शिलाई मार्जिन आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण मागचा मुंढा काय केला, कमी केला, तर आता पुढचा मुंढा कसा कमी करायचा आहे, तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, त्याला पण वरच्या साईडला आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. त्यामुळे काय केलं मी, हा जो आकार आहे प्रिन्सेस कटचा तो थोडासा आणखी मी आता याला वरती आखून घेणार आहे. आणि साईडचा जो भाग आहे त्याला काय करणार आहे, हे बघा आता इथं वरती 1 इंच जसं आपण वरती आखून घेतलं ना मागच्या भागाला, तसंच हा साईडचा जो भाग आहे मुंड्याचा येतो तिथे 1 इंच मी वरती आखून घेतले आणि टक्स पासून वरती देखील मी शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. आता इथे क्रॉसपट्टी आपण जशी आहे तशीच आखून घेत आहोत. 3-4ची क्रॉसपट्टी मी इथं घेतली आहे आणि आता कटिंग आपण करणार आहोत. इथे मी आज तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवणार नाही आहे. बाहीसाठी मी एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे, कारण की छोटी बाही, मोठी बाही, त्यातली त्यात बोटनेक किंवा बंद गळ्याच्या ब्लाऊजसाठीचं बाहीचं कटिंग आणि डीप नेकच्या ब्लाऊजचं बाहीचं कटिंग हे माझं वेगवेगळं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने करते मी दोन्ही पण, त्यामुळे त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला काही त्रुटी वाटत असतील तर त्या देखील तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद. आता बघा तुम्ही, आणि या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा, फार्मा तयार करून पहा. मी अशा पद्धतीने कटिंग करत असते. आणि तुमच्याकडे जर एकच फार्मा तुम्हाला बनवायचा असेल, स्पेशल एकाच मापाला वापरायला, तर पूर्ण परफेक्ट तुम्ही हे करून तसा फार्मा तयार करू शकता. हे बघा आता हे ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. धन्यवाद.